म्हणजे याचा अर्थ असा झाला की माय सिस्टर म्हणजे माझी बहीण, इथं आपण थोडं थांबलोय. हु की जी, इज आहे अ नर्स की जी एक नर्स आहे. पुन्हा आपण थोडं थांबलोय आणि मग आपण वाक्य कंप्लीट केलेलं आहे आणि ते असं आहे, गोज जाते टू हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये जाते. म्हणजे माझी बहीण की जी नर्स आहे ती दवाखान्यामध्ये जाते असं आपण या ठिकाणी म्हटलंय. आणि इथं कॉमा आणि इथं कॉमा आपण दिलेला आहे. आता पुढचं एक वाक्य बघा. त्या पुढच्या वाक्यामध्ये असं आहे, इफ यू ड्रिंक मिल्क. कंडिशनल वाक्य आहे, म्हणजे इफचं वाक्य आहे आणि अटदर्शक वाक्य ते आहे. आणि तिथे असं म्हटलंय, इफ जर तू ड्रिंक मिल्क, तू जर दूध पीत आहे, तू जर दूध पितो किंवा तू जर दूध प्याला तर काय होईल. इफ यू ड्रिंक मिल्क, तू जर दूध प्याला. इथं थोडा आपण थांबतो आणि म्हणून आपण तो कॉमा सोल्वेराम आपण इथं दिलेला आहे. इफ यू ड्रिंक मिल्क, तू जर दूध प्यालास तर काय होईल. यू विल बी स्ट्रॉंग, तू बळकट होशील. यू विल बी स्ट्रॉंग, तू बळकट होशील असा या ठिकाणी अर्थ झालेला आहे. आणि हा कॉमा इथं आलेला आहे. आर यू अ बॉय, हा व्हर्बल क्वेश्चन आहे. हा एस्टोडाईक प्रश्न आहे आणि या एस्टोडाईक प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी यस आणि नो मध्ये आलेले आहे. आणि आपण ह्या यस चे उत्तर आणि ह्या नो चे उत्तर हा या ठिकाणी आपण हा कॉमा म्हणजे हा स्वल्पविराम आपण दोन ठिकाणी दिलाय. आणि प्रश्न आहे, आर यू अ बॉय, आर यू अ बॉय, तू मुलगा आहेस का. तो उत्तर आहे येस, हो, आय एम ए बॉय, मी मुलगा आहे. दुसरं उत्तर आहे नो, आय एम नॉट ए बॉय, मी मुलगा नाही आहे. म्हणजे एखाद्या मुलीला जर हा प्रश्न विचारला की आर यू अ बॉय, तर ती उत्तर देईल नो, आय एम नॉट ए बॉय. आणि हाच प्रश्न जर एखाद्या मुलाला विचारला तर तो असा विचारता येईल, आर यू अ गर्ल, तर तो मुलगा म्हणेल नो, आय एम नॉट ए गर्ल. तर अशा प्रकारे हा यसच्या पुढे आणि ह्या नोच्या पुढे आपल्याला इथं कॉमा देता येईल.